काही दिवसापूर्वी युगेंद्र पवारांनी मी दादांच्या विरोधात इथून पुढे निवडणूक लढणार नाही असं वक्तव्य केलं होतं आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः युगेंद्र पवार आहेत. दादा, नेमकं काय वक्तव्य होतं ते आणि कशामुळे हा तुम्ही निर्णय घेतलाय? अहो, ते माझं एक मुलाखत होती. लेट्सअप चर्चा अशीच आम्ही चर्चा करत होतो. इनफॉर्मल मुलाखत होती आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुटुंबाच्या विरोधात तिथं लढताय, हे याबद्दल तुम्हाला काय कसं वाटतं? त्यांना सांगितलं मला ते आवडत नाही. कुणालाही ते आवडलेलं नव्हतं. लोकसभेला तेव्हा त्यांच्याकडून उमेदवार तिथं कुटुंबाच्या विरोधात सुरुवातीला दिले गेले होते. नंतर दादांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याच पद्धतीने मी पण तिथं बोललो. पण नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला? खरंच तुम्ही लढवणार नाही आहात का, की दुसरं काय तुम्हाला म्हणायचं होतं? नेमकं आता काय जे म्हणायचं? म्हणायचं होतं ते मी तिथं बोललोय. हं. आता परत जर तुम्ही मला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर तोच प्रश्न जर तुम्ही बसला, तर मग माझं उत्तर बदलणार नाही. कारण त्या वक्तव्यातून संभ्रम निर्माण होतो. त्याचं कारण असे की त्याच मुलाखतीमध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहात की मी लढणार नाही, परंतु पुढे जाऊन तुम्ही असं म्हणता आहात की लोकांनी संधी दिली, ज्यावेळेस मी योग्य उमेदवार वाटेल लोकांना त्यावेळेस लोक मला संधी देतील. त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. आणि काय मी म्हणालो की मी अजितदादांच्या विरोधात मी लढवणार नाही. हं. अजितदादांचे, कारण माझे काका आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, असं मी बोललो. पण मी असंही तुम्हाला सांगितलेलं, म्हणजे त्यांना सांगितलेलं की माझं काम मी थांबवणार नाहीये. मी पक्षासाठी, पवार साहेबांसाठी, आपल्या पुरोगामी शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांच्या विचारांसाठी, कार्यकर्त्यांसाठी मी काम करत राहणार आहे. त्यांनी मला हेही विचारलं की मग तुम्ही काय बारामती सोडणार का? बारामती मी सोडू शकत नाही. माझं घर आहे. मी बारामतीचा आहे. मी बाहेर कुठं जाणार नाहीये. आणि जर बारामतीकरांनीच ठरवलं की आम्हाला युगेंद्र पवार पाहिजे, तर मग तुम्ही लोकांना कसं थांबवणार? कशी तयारी चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची? चांगली तयारी चालू आहे. आता आपण सगळ्या कार्यकर्त्यांशी भेटतोय. आपण आता लोकांमध्ये जातोय. जे काही त्यांचे प्रश्न असतील, जी काही कामं आपल्याकडून आपण करू शकतो, ती कामं आपण आता करून घेतोय. आपण सीओला भेटतो. आता आपण इथं कलेक्टरला आपण जाऊन भेटतोय. ताईंच्या माध्यमातून, पवार साहेबांच्या माध्यमातून जी काही कामं आपल्याला लोकांची करता येतील, ती कामं आपण करतो. लोकांना आपण भेटत राहतो. माझे दौरे पण सुरू आहेत आणि निवडणुका आता जेव्हा जाहीर होतील, तेव्हा आपण प्रचार दौरे वगैरे जे काय आपण करत आलोय ते आपण परत सुरू करू. लोकसभेच्या वेळेस सांगितलं होतं की आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण ताकदीने लढणार आहोत. खरं तर विधानसभा झाली, त्यानंतर 2 इलेक्शन झाली. एक माळेगावचं झालं आणि एक भवानीनगरचं झालं. भवानीनगरमध्ये जागा दिली नाही म्हणून माघार घेतली आणि माळेगावमध्ये तुम्ही लढलात, परंतु निवडणूक व्हायच्या आधी, मतदान व्हायच्या आधीच निवडणूक सोडून दिली. याचा फायदा अजित पवारांना झाल्याचं बोललं जातंय. मग अजित पवारांना फायदा व्हावा म्हणूनच हे पॅनल उभं केलं होतं का, असा देखील प्रश्न निर्माण होतोय. असं नाहीये. आता फायदा दादांना झाला किंवा दादा तिथं निवडून आले, त्याच्यामुळं आपल्याला वाटतं की दादांना फायदा झाला. जर तिथं पलीकडचं पॅनल निवडून आलं असतं, अण्णांचं पॅनल निवडून आलं असतं, तुम्ही म्हणाला असता की तुम्ही अण्णांना फायदा करून दिला. आम्ही काही कुणाला फायदा करून द्यायला निवडणुका लढत नाहीये. पण आमचे पण तिथं काही संचालक निवडून गेले पाहिजेत, त्याच्यामुळं आपण तिथं लढत असतो. आणि दादांनी तिथं काम केलं, कष्ट घेतले, जी काय त्यांनी तिथं नीती वापरली, त्याच्यामुळं ते तिथं निवडून गेले असतील, असं पण होऊ शकतं. निवडणूक तुम्ही आधी सोडून दिली हे मान्य का तुम्हाला? कारण ज्या पद्धतीने सभा घ्यायला पाहिजे होत्या, ज्या ठरल्या होत्या, त्या तुम्ही घेतल्या नाहीत. ज्या पद्धतीनं पुढचं होणार होता, कार्यकर्तेच सांगतात आम्हाला की ताईंच्या 7 सभा होत्या, त्यातली शेवटची फक्त एक सांगता सभा झाली. मग एक तुम्ही नेतृत्व करत होता त्याचं. खरं तर मग युगेंद्र पवार, कुठंतरी युगेंद्र पवारांची जागा जरा डळमळीत झाली असं वाटतंय का? नाही, काय आहे, हे राजकारणात वर खाली चढ उतार हे येत असतात. आता जर आपण हे क्षेत्र निवडलंय, तर मग ठीक आहे. आज मी खूप तरुण आहे. अजून मला फार पुढं जायचंय. भरपूर वर्ष आपल्याला काम करायचंय. सुरुवातीलाच आपल्याला फार काही यश मिळेल. सगळेच काय 37-38 वयात मुख्यमंत्री होत नसतात. फक्त ते पवार साहेब झाले त्याच्यामुळं आज ते पवार साहेब आहेत. सगळेच तसे होत नसतात. आपण
काम चालू ठेवायचं, आपण काम करत राहायचं. आता शिवसेनाचं उदाहरण तुम्ही घ्या. जेव्हा बाळासाहेब होते, तेव्हा शिवसेना उभी करायला किती वर्ष गेली त्यांची, किती दशकं गेली. मग कुठेतरी 20-30 वर्षानंतर शिवसेना सत्तेत आली महाराष्ट्रामध्ये 94 साली. त्याच्यामुळे संघर्ष करायचा असतो. लगेच आपल्याला कुठंतरी यश मिळेल ह्या विचाराचा मी नाहीये. कुठलंही चांगलं काम करत असताना वेळ लागतो. 5, 10, 15 वर्ष आपल्याला तिथं काम करावं लागतं. आपल्याला तिथं वेळ द्यावा लागतो. मग कुठेतरी आपल्याला तिथं एक यश भेटत असतं. आणि लगेच मला काहीतरी मिळेल किंवा लगेच मला काहीतरी मोठं पद भेटेल ह्या विचाराचा मी नाहीये. मी माझं काम करत राहीन, लोकांमध्ये मी जात राहीन, कार्यकर्त्यांसाठी मी काम करत राहीन. आणि हे आधी पण मी तुम्हाला सांगितलंय, की जेव्हा लोकं ठरवतील, की नाही हा आता लायक आहे आपलं नेतृत्व करण्यासाठी, स्वतःहून ते मला निवडून देतील. पक्ष बांधणीसाठी प्रयत्नशील आहात. खांदेपालट देखील होतीये बारामतीमध्ये. फायदा होईल याचा? 100% फायदा होईल. बारामती मेडिकल कॉलेजमध्ये सुप्रियाताई तिथं अध्यक्ष होत्या. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर तुमच्या काकी अध्यक्ष झालेल्या आहेत, खासदार सुनेत्रा पवार. कसं बघता त्याकडे? शुभेच्छा वगैरे काय दिल्या का? नाही अजून नाही, पण भेटल्यावर मी देईन. पण कशामुळं ताईंचं काढून वहिनींना देण्यात आलं असावं, किंवा कसं बघताय सगळ्याकडे? आता हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. शेवटी ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, गव्हर्नमेंट संस्था आहे. जे सत्तेत आहेत ते त्यांची लोक तिथं सुचवतील. दादांचा सोलापुरातला एक व्हिडिओ व्हायरल होता अजित पवारांचा. तो पाहिला का आणि बघून काय वाटतंय? नाही ते बघितलं, ते मला आणि महाराष्ट्राला आवडलेलं नाहीये. शेवटी हे पवार म्हणजे आपली संस्कृती नाहीये. एक ज्येष्ठ ऑफिसर आहेत, ते पण महिला आहेत, IPS आहेत. IPS असेल, IAS असेल, IRS असतील हे ऑफिसर, हे सगळे खूप कष्ट तिथं घेऊन तिथं तसे ते ऑफिसर झालेले असतात. त्यांच्याशी आपण नीट बोललं पाहिजे, हे माझं मत आहे. पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न विचारतो. काही महिन्यांवरती येऊन ठेपल्यात स्थानिक स्वराज्य संस्था. कशा पद्धतीने पुढची वाटचाल असणार आहे? विश्वास किती वाटतो? नाही काय आहे, आता भरपूर अनेक मुद्दे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले राहुल गांधी साहेब तिथं मुद्दा जो वोट चोरीचा मांडतायत, हे सगळीकडे झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पण एवढ्या 3-4 महिन्यामध्ये लोकसभेला आम्हाला 32 जागा मिळाल्या. आणि मग नंतर लगेच 4-5-6 महिन्यांनी जेव्हा विधानसभा निवडणुका येतात, आपल्याला किती म्हणजे विरोधी पक्ष नेता पण तिथं आपल्याला बनवता येत नाहीये. एवढे कमी जागा महाविकास आघाडीला भेटले. त्याच्यामुळं तिथं बोगस वोटिंग असेल, दुबार वोटिंग असेल, डुप्लिकेशन असेल किंवा लाडकी बहीण योजना, त्यावेळेला भरपूर अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांनी तिथं मिळवून दिला. अनेक पुरुष पण तिथं होते त्या योजनेमध्ये. आपले पैसे तिथं गेले, आपले म्हणजे सरकारचे, तुमचे माझे टॅक्सचे पैसे सगळे आपण तिथं ते दिले. आज आपल्या राज्यात सगळी कामं थांबली. कॉन्ट्रॅक्टर लोकांना तिथं आंदोलन करावं लागतंय. मला असं वाटलं होतं की मी हे दिवस बघीन जिथं कॉन्ट्रॅक्टर तिथं बाहेर आंदोलन करतायत. कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळत नाहीये, कुठलीही कामं होत नाहीये. लाडकी बहीण योजनेत सगळ्या बहिणींना पैसे आपण दिले पाहिजेत, त्याबद्दल मी काही म्हणत नाहीये. आपण पण दिले असते, पण हे देत असताना आपण कॉन्ट्रॅक्टरांची पण कामं आपण केली असती, इतर लोकांची कामं केली असती. सगळ्यांना आपण व्यवस्थित ते पैसे तिथं दिले असते, पुरवले असते. आणि ज्या बहिणींकडून आपण त्यावेळेला मतं घेतली किंवा ज्यांना आपण सांगितलं की लाडकी बहीण योजना आपण आणतोय, त्यांचं आपण तिथं फसवणूक न करता त्यांना आपण कंटिन्यू केलं असतं. आणि त्याच्यामुळं आपण सगळ्या बहिणींना इथं त्यांच्यापर्यंत जाणार आहे. आणि ज्यांचं कुणाचं नाव त्याच्यातून वगळण्यात आलंय, त्यांना आपण सांगणार आहे की तुम्ही या, भेटा. त्यांना परत आपल्याला त्या योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल, हे काम पण आपण करणार आहे. थोडक्यात लोकांची, जनतेची तिथं दिशाभूल झाली. विधानसभेला जे सांगण्यात आलं ते तसं पुढं झालं नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याचा फायदा मिळेल. लोकांना समजलंय की शेतकऱ्यांसाठी जर कोण काम करत असेल तर मग ते पवार साहेबच करतात. पवार साहेबांच्या विचाराचीच लोक करतात. महिला धोरण पण हे पवार साहेबांनी आणलं आणि खरा मान सन्मान जर कोणी दिला आपल्या महिलांना, तो पवार साहेबांनी, आदरणीय ताईंनी दिला. हे सगळं आता जनतेच्या लक्षात आलंय. त्याच्यामुळं
आपल्याला खूप फायदा त्याचा आता येणाऱ्या निवडणुकीत होईल. तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की वोट चोरीचा मुद्दा झाला आणि तो सगळीकडे झालाय. बारामती विधानसभा मतदारसंघात देखील वोट चोरी झाली असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, झाली असेल. आता आपण फार काही त्याच्या खोलात गेलो नाहीये, पण आता थोडी माहिती आपण काढायचा प्रयत्न केलाय. पण तिथं पण बोगस वोटिंग झालंय. तिथं पण आता डुप्लिकेट वोटिंग झालंय. आता इथं राजेंद्र बापू बसले, त्यांनी पण काही माहिती काढली. काय काय तुम्ही काढलंय सांगा. काही गावामधून असं परिस्थिती निर्माण झाली की 150 मतदार हे दुसऱ्या गावातले आसपासच्या गावातले नोंदवले गेलेत आणि ते वोटिंग त्या गावात पर्टिक्युलर गावात केलं गेलं. अशा पद्धतीच्या घटना बारामती तालुक्यात घडलेत. आता आम्ही त्याच्या सगळे डिटेल काढतोय. तर 1-2 गावामध्ये प्रकर्षाने ह्या गोष्टी जाणवलेत. अजूनही जास्त प्रमाणामध्ये त्या गोष्टी आपल्या निदर्शनास येतील, कारण आमची सर्व कार्यकर्ती मंडळी आता त्याच्यावरती काम करायला त्यांनी सुरुवात केलेली. साधारणतः किती मतदान असावं अंदाजे? नाही, आता काय आपण बोलू शकत नाही, पण साधारण आता काहीच सांगू शकत नाही. 2-3 गावच झालीत. अजून 118 गावं आहेत तालुक्यात. मग सगळी गावं झाल्यावर मग मी तुम्हाला सांगेन. खूप खूप धन्यवाद. तरी होते युगेंद्र पवार. आगामी निवडणूक आम्ही लढू, मात्र जो विधानसभेला निकाल लागला त्यामध्ये वोट चोरी झाल्याचा देखील त्यांचा संशय आहे आणि 2 ते 3 गावामध्ये असा प्रकार आतापर्यंत समोर आला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.